कळमेश्वर के एमआईडीसी क्षेत्र में बढ़ते औद्योगिक प्रदूषण ने अब विकराल रूप ले लिया है। जहरीले रसायनों के कारण नदियों और नालों का पानी दूषित हो रहा है, जिससे आम जनता के स्वास्थ्य पर गंभीर खतरा मंडरा रहा है। इसी समस्या को लेकर आज स्थानीय नागरिकों और जनप्रतिनिधियों ने एक बड़ा जन आंदोलन शुरू किया है। आंदोलन स्थल पर मौजूद नेताओं ने प्रशासन को कड़ी चेतावनी दी है। इस अवसर पर मौके पर मौजूद विधायक आशीष देशमुख और सांसद श्याम कुमार बर्वे उपस्थित थे। इस आंदोलन में सभी दलों का समर्थन मिल रहा है। उपस्थित असलेले सन्माननीय खासदार बर्वेजी, उपस्थित सर्व सन्माननीय मंडळी, खऱ्या अर्थाने मागच्या वर्षीच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर प्रत्येकच या नदी नाल्यावर असलेल्या गावातल्या सरपंचांनी हा विषय माझ्या समोर मांडला आणि आपण स्वतः पोल्युशनच्या विभागामध्ये ऑफिसमध्ये जाऊन मीटिंग घेतली। त्या संदर्भामध्ये त्यांनी आश्वासित केलं की या प्रदूषित होणाऱ्या पाण्याचं मूळ स्रोत कुठं आहे या संदर्भामध्ये त्यांनी पाहणी त्या निमित्ताने केली आणि विशेष करून जे पाण्याची क्वालिटी आहे ती ड्रिंकेबल आहे का नाही, पिण्याजोगी आहे का नाही, या सर्व संदर्भामध्ये सातत्याने वर्षभर त्यांच्याशी पाठवलं। आता 1.5 महिन्यापूर्वी वरोड्याच्या बंधाऱ्यावर रात्रीचे जाऊन आम्ही त्या निमित्ताने पाहणी केली असता नक्कीच ही पाण्याची परिस्थिती पिण्याजोगी नक्की नाही आहे असा विश्वास मी स्वतः करून घेतला। त्यानंतर देखील आम्ही त्यांच्या त्या मॅडमशी बोललो। अधिवेशनामध्ये पंकजाताईंच्या कानावर हा विषय पोल्युशन मंत्री असल्यामुळे पंकजाताई मुंडेंकडे आपण मांडला। कलेक्टरांना या संदर्भामध्ये अवगत केलं, पण प्रत्येकच उद्योग म्हणतो की आम्ही जे आमचं डिस्चार्ज होणारं पाणी आहे ते पोल्युशन फ्री आहे, पण असं असताना देखील गावामध्ये जाणारे नदी नाल्याचं पाणी आणि त्या माध्यमातून पिण्याचे स्रोत हे जर प्रदूषित होत असतील तर आपण कोणीही कोणत्याही परिस्थितीमध्ये मान्य करून घेणार नाही। आणि हा तुमचा आमदार तुमच्या सोबत या आंदोलनामध्ये 100% नाही 1000% सहभागी आहे आणि आपल्या तालुक्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असलेली ही जी परिस्थिती आहे ही बदलावी आणि यासाठी ही आपली एमआयडीसी त्या निमित्ताने जुनी आहे, पण आता नवीन कोणतीही एमआयडीसी स्थापन करतो म्हटलं तर रस्ते नाल्या लाईटच्या सोबत एफ्युलेंट ट्रीटमेंट प्लांट करणं हे क्रमबद्ध आहे, गरजेचं आहे, नियमानुसार आहे। आणि अजून देखील एवढे वर्ष झाल्यानंतर कळमेश्वर एमआयडीसी मध्ये जर एफ्युलेंट ट्रीटमेंट प्लांट बनला नसल तर ही देखील बाब एमआयडीसीच्या माध्यमातून आपण पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये दबाव निर्माण करणं गरजेचं आहे। मग त्यांनी तो खर्च विविध उद्योगांकडून घ्यावा किंवा स्वतःच्या तिजोरीतून खर्च करावा हा त्यांचा मुद्दा आहे। पण या संदर्भामध्ये आताच खासदार साहेबांनी आणि आम्ही आरो पोटेंशी बोलले असताना त्यांनी या संदर्भामध्ये सकारात्मक असा पाऊल उचलण्याचं ठरवलं आहे आणि आमची अपेक्षा आहे की वेळेच्या आधी आणि तातडीने या संदर्भामध्ये कलेक्टरांच्या माध्यमातून जर आपल्याला आश्वासन मिळत असेल तर नक्कीच ती चांगली गोष्ट ठरेल आणि ह्या आंदोलनाचा फायदा झाला असं आपल्याला समजता येईल। आणि ह्या नदी नाल्याच्या पात्रामध्ये असलेल्या गाव जे खऱ्या अर्थाने जनतेच्या दृष्टीने हे प्रदूषित पाणी पिणं हे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही आहे, त्याच्यावर निराकरण करण्यासाठी माझ्या मताने तरी एफ्युलेंट ट्रीटमेंट प्लांट जर आपण इथे बनवला, बिरजू भैया बोलते की नालाही रोक दो, नाल्या रोखल्यावर पावसाचं पाणी जाईल कुठं, हा सगळे विषय आहे। आता आम्ही तुमच्या समोर कलेक्टरशी बोलतो, त्या संदर्भामध्ये तुमची जी मागणी आहे का 4 वाजेच्या पर्यंत आपल्याला काहीतरी आश्वासन मिळावं, मला वाटतं याच्यातून मार्ग निघू शकतो। आणि प्रत्येकच फॅक्टरी मी ज्यांच्याशी तुमच्या सांगण्यानुसार बोललो, जसं आता निप्पॉनचा किंवा इस्पातचा प्रश्न हा सुटलाय, पण बाकीचे लोक ट्रीटमेंट करून परतही उरलेलं पाणी हे त्या नाल्यात टाकत असल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे। त्यांनी देखील झिरो डिस्चार्ज ही जी संकल्पना जर अंगीकारली तर JSW सारखा तो प्रश्न सुटू शकतो। या सर्व संदर्भामध्ये पोल्युशनचे अधिकारी, एमआयडीसी आणि त्या सर्व संदर्भामध्ये कलेक्टरांनी भूमिका घेऊन काहीतरी योग्य निर्णय
या संदर्भात घेण्याच्या दृष्टीने आम्ही कलेक्टरांशी आता वार्तालाप करू. सर्वांचे धन्यवाद.